सरसुखाची भाग दुसरा. अलार्म वाजल्यानं गौरीचं स्वप्न तुटलं. गौरी उठून सकाळची तयारी करत होती. काही स्वप्नच असतात, नाही का? पण स्वप्नातही आपल्या मनासारखं होऊ नये का? आयुष्य बस जगतंय का? कशासाठी? कुणासाठी? स्वतःसाठी? काहीच समजायला मार्ग नाही. जेवढा विचार करावा तेवढं सगळंच अवघड. पण म्हणून मग साधा विचारही करायचा नाही. गौरी स्वतःच्याच विचारांच्या गुंत्यात होती. मम्मा, हे पेज बघ ना, निघतच नाहीये. तेवढ्यात 6 वर्षाची सान्वी वॉश बेसिनजवळ स्टूलवर उभी राहून ओरडली. आले ग, थांब जरा. गौरी स्वयंपाकघरात सकाळची आवराआवर करत होती. तिनं नळाखाली हात धुतले आणि नॅपकिनला हात पुसत ती वॉश बेसिनजवळ आली. सानू, आण इकडं, मी काढून देते. नीट दात घासायचे आणि नंतर डायनिंग टेबलवर दूध ठेवलंय ते पिऊन घे. गौरी सान्वीला पेस्ट काढून देत होती. आई, माझी ड्रॉइंग बुक कुठं ठेवली आहे? आज मला स्कूलमध्ये न्यायची आहे. ड्रॉइंगचा क्लास असतो ना आज. 10 वर्षाचा शर्विल पुस्तकांच्या कपाटात वही शोधत गौरीला आवाज देत होता. अरे तिथेच आहे, नीट बघ जरा. गौरी त्याच्या रूममध्ये जात बोलली. हे बघ, इथंच तर होती ना. गौरीनं शर्विलला वही काढून दिली. गौरी, अगं माझा तो आकाशी रंगाचा शर्ट कुठं आहे? मला आज घालून जायचा होता ना. स्वप्नीलचा बेडरूममधून आवाज आला. एकाला एक गोष्ट धड सापडत नाही. सगळ्यांना सगळं कसं हातातच पाहिजे. चला गौरी मॅडम, द्या प्रत्येकाच्या हातात. निदान त्यांच्या मनासारखं तरी होऊ दे सगळं. गौरीचा स्वतःशी संवाद सुरू होता. मनातल्या मनात बोलतच गौरी बेडरूममध्ये गेली. हे काय, तूच काढून ठेवलास ना पलंगावर? उगीचच माझ्या नावानं का ओरडत होतास मग? गौरी थोडी चिडून म्हणाली. मग मी तुझ्या नावाने ओरडलं नसतो तर तू अशी इथं आली असतीस का? स्वप्नीलनं गौरीला अलगद जवळ ओढलं. पुरे, चल नाश्ता करून घे पटकन, मला आवरायचंय अजून. गौरी त्याच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत म्हणाली. पण सकाळची सुरुवात थोडी गोड झाली असती तर? स्वप्नीलनं गौरीला परत जवळ ओढलं. स्वप्नील, अरे थोडं वेळ काळ काही तर बघ. एखाद्या लहान मुलासारखं सुरू असतं तुझं. नसता तो हट्ट धरून ठेवणं. गौरी परत चिडली. गौरी, बाहेरून सुमनताईंनी आवाज दिला आणि गौरी पटकन बाहेर पळाली. काय आई, काय झालं? इथं बस आणि नाश्ता करून घे. पुन्हा ऑफिसच्या कामात गुंतून जाशील आणि जेवायला कधी वेळ मिळेल काय माहीत. सुमनताईंनी गौरीला जबरदस्ती डायनिंग टेबलवर बसवलं. शर्विल आणि सान्वी आधीच बसलेले होते. बरं का गौरी, 2 घास कमी खा हवं तर, पण तुझ्या सासूसोबत थोड्या गप्पा कर. तुम्ही सगळे घराबाहेर पडलात की ही माझं डोकं विटवून टाकते अगदी. सतीशराव पेपरमधून डोकं बाहेर काढत बोलले. जरा तो पेपर बाजूला ठेवा आणि समोरच्या प्लेटमधलं पोटात ढकला, म्हणे मी बडबड करते. तुम्हाला एक गोष्ट 10 वेळा सांगावी लागते त्याचं काय? सुमनताई म्हणाल्या. सगळे लाड सुनेचेच का? आम्हालाही नाश्ता पाणी आहे की जायचं आम्ही तसंच? स्वप्नील आतून येत बोलला. ती सकाळपासून तुमच्या मागं पुढं करत असते रे. तिलाही ऑफिस काम असतातच ना. सुमनताई गौरीची बाजू घेत बोलल्या. हो ग माझी माय, समजलं. थट्टेत बोललो होतो मी. बरं गौरी, आज शुक्रवार आहे तर रात्री बाहेरच जाऊ जेवायला. म्हणजे उद्या उठायला उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. स्वप्नील म्हणाला. स्वप्नील, आज जमणार नाही बहुतेक. ऑफिसमध्ये आमचा नवीन बॉस येतोय. तुला सांगितलं होतं ना आमची कंपनी एका ग्रुपनं टेक ओव्हर केली आहे. तोच बॉस आजपासून ऑफिसमध्ये येणार आहे. खूप चिडका आणि रागीट माणूस आहे म्हणतात. आणि आज त्याचा पहिला दिवस म्हणजे तो सगळं डिटेलमध्ये बघणार. आज कदाचित उशीर होईल घरी यायला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, पुढच्या आठवड्यात मुलांची परीक्षा आहे. उगी बाहेरचं खाणं निमित्त होईल, बाकी काही नाही. गौरी प्लेटमधलं अक्षरशः तोंडात कोंबत बोलली. तिनं चटकनच नाश्ता उरकला आणि मुलांच्या शाळेची तयारी करून ती ऑफिसमध्ये जायची तयारी करू लागली. सतीशराव शर्विलला स्कूल बसमध्ये बसवायला गेले. सानू, आजीला त्रास देऊ नको हां. पटकन आंघोळ करून घे आणि शाळेची तयारी कर. ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघता गौरीनं सानूचा लाड करत सांगितलं आणि पार्किंगमध्ये पोहोचली. चल, मी सोडतो तुला.
उगीचच लवकर पोहोचण्याच्या घाईत गाडी स्पीडनं नेशील. स्वप्नील मागून येत बोलला. जाते रे मी. गाडी असली की आपलं काम झालं की पटकन सटकता येतं. गौरीनं बोलता बोलता गाडीला चावी लावली. स्वप्नीलचा निरोप घेऊन गौरी ऑफिससाठी निघाली. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.